वेलकम टू न्यू क्लास. ह्या सेशन मध्ये आपण काय करूया, प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप्स. आतापर्यंत आपलं क्लासिफिकेशन झाल्यानंतर लास्ट जे प्रीवियस व्हिडिओ होता, मग आपण त्याच्यात प्रॉपर्टीज ऑफ ग्रिड स्टडी केली. मग सेम पॅरामीटर्स मग प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप्स मध्ये कसं चेंज होईल आपण ह्या सेशन मध्ये स्टडी करूया. पहिला बघा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. मग त्याच्यात सुद्धा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन होता पहिला प्रॉपर्टी. मग ह्याच्यात आपण पहिला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बघूया आणि फक्त हे ग्रुप्सला आहे. हे बघा, फर्स्ट ग्रुप, सेकंड, 13, 14, 15, 16, 17, 18 असणार आहे. हे 3 to 12 ग्रुप्स. मग आता व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ग्रुप मध्ये असणारे सगळे एलिमेंटची प्रॉपर्टी काय असणार आहे, सेम असणार. आता ह्याचा ॲटॉमिक नंबर बघा. ह्याचा ॲटॉमिक लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. ह्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 3 आणि ह्याचा किती आहे, 11. हे बघा, ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण केलं तर जे आउटर मोस्ट शेल मध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कसं असणार आहे, ते सेम असणार. आता हे कुठल्या ग्रुपचा आहे, हे पहिल्या ग्रुपचा. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. मग हायड्रोजनला आपण काय करतो, थोडं बाजूला करून सोडियम, लिथियम, सोडियम, पोटॅशियम बघूया. हे बघा 2 8 8 1. मग हे सगळे व्हॅल्यूज सेम आहे. मग ह्याच्यावरून आपल्याला काय स्टेटमेंट द्यायचं आहे, ग्रुप मध्ये असलेले सगळ्या एलिमेंटचा जे आउटरमोस्ट शेल मध्ये असलेले सगळे एलिमेंटचे इलेक्ट्रॉन्स काय असणार आहे, सेम असणार. इन द सेन्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम असणार. हे बघा, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स 1. मग आता ग्रुप 2 बघूया. बेरिलियम, मॅग्नेशियम अँड कॅल्शियम. ॲटॉमिक नंबर किती आहे, 4. हे बघा 2 + 4. हे बघा शेवटला किती आहे, सगळे 2 असणार आहे. मग हे नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती आहे. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट शेल ऑफ एन एलिमेंट. मग आता डायरेक्ट आपण 17 चे एक्झाम्पल बघूया. हॅलोजन ग्रुप, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. किती 9 2,7. हे बघा 10 17 2,8,7. मग इथं 2 2 होता, इथं 7 7 आणि इथं 1 1. मग सिमिलरली आपल्याला नोबेल गॅसेस सुद्धा लिहिता येईल. हे बघा हिलियम डुप्लेट स्टेट कंप्लीट होते. नेक्स्ट निऑन घ्या 2,8, त्यानंतर 2,8,8. अशा पद्धतीने जर एक्स्ट्रीम राईट साइडला जे 18th ग्रुप आहे, त्या 18 ग्रुपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती कसं असणार आहे, शेवटचा एलिमेंट, शेवटचा ॲटम, शेवटचे इलेक्ट्रॉन्स किती असणार आहे, 8 असणार आहे. मग आता जर नंबर ऑफ व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन जर 1 असेल तर ते कोणत्या ग्रुप असणार, 1 असणार. आणि समजा नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 2 असेल तर ते कुठल्या ग्रुप असणार आहे, सेकंड असणार आहे. समजा नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जर 3 असेल, हे प्लस ठेवा, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जर 3 असेल तर त्याच्यात +10 करायचं. मग ते किती होईल, 13. 4 असेल तर +10 करायचं, 14. 5 असेल तर +10 करायचं. आता असं क्वेश्चन असणार बघा, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इज 8. कुठल्या ग्रुपचा आहे, 8 + 10 18. म्हणजे नोबेल गॅसेसचा हे असं प्रॉपर्टी असणार. नेक्स्ट प्रॉपर्टी बघा, व्हॅलेन्सी. मग आता ग्रुप मध्ये असणारे जे सगळे एलिमेंट्स आहेत त्या सगळ्या एलिमेंटचं व्हॅलेन्सी काय असणार आहे, सेम असणार. आता व्हॅलेन्सी म्हणजे काय असतो, ऑक्टेट स्टेट कंप्लीट होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्स हे डोनेट करेल हेच असणार आहे. म्हणजे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी येण्यासाठी. हे बघा, पहिला लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम कन्सिडर करा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा 2,1 2 8 1 2 8 8 1. मग आता ह्याला 7 इलेक्ट्रॉन जरी घेता येत नाही, मग हे सगळे किती इलेक्ट्रॉन्स, हे आउटर मोस्ट शेल मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते सगळे इलेक्ट्रॉन हे काय करेल, लूज करेल. मग ह्याचं व्हॅलेन्सी किती असणार आहे, 1. सिमिलरली बघा 18 ग्रुपला सुद्धा आपल्याला लिहिता येते, याचं व्हॅलेन्सी 0 असणार आहे. याचं व्हॅलेन्सी किती, 0. मग त्यानंतर हॅलोजन ग्रुप बघूया, फ्लोरीन आणि क्लोरीन. हे बघा 9 2,7 2 8,7. आता ह्याचं व्हॅलेन्सी किती होईल, 1 होईल. हे ज्यांच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे ना, एक इलेक्ट्रॉन हे ते काय बॉरो करेल. मग हे व्हॅलेन्सी ह्याच्यावरून आपल्याला असं हे चार्टवरून जास्तीत जास्त लक्षात येईल. बघा पहिला ग्रुपचा व्हॅलेन्सी किती, 1. दुसऱ्या ग्रुपचं किती, 2. 13 ग्रुप बघा, 13 कोणता आहे, बोरॉन. बोरॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिता येईल बघा 2,3. कारण किती इलेक्ट्रॉन आहेत, टोटल 5 इलेक्ट्रॉन आहे. आणि 14 चं 4, 15 चं 3. आणि पुढे जसं जसं हे होईल नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी जास्त असणार आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन घेण्याची ॲबिलिटी वाढलेली दिसणार. आणि 18 ला बघा शेवटला 0 असणार. नेक्स्ट प्रॉपर्टी बघूया, atomic
साइज. हे बघा, हे न्यूक्लियस आणि हे एक लिथियम ऍटम कन्सिडर करूया. हे न्यूक्लियसचं सेंटर आणि हे के सेल आणि हे एल. मग आता रेडियाय म्हणजे बघूया किंवा ॲटॉमिक साइज. ॲटॉमिक साइज म्हणजे काय असणार आहे? इट इज द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ द न्यूक्लियस टू द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स व्हिच इज प्रेझेंट इन द आउटरमोस्ट शेल. म्हणजे इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियसच्या दरम्यान जे काही डिस्टन्स असतो त्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो? ॲटॉमिक साइज किंवा ॲटॉमिक रेडियाय. आता प्रॉपर्टी बघूया. ग्रुप मध्ये पहिला ग्रुप लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम आणि फ्रान्सियम. ग्रुप मध्ये जसं आपण खाली येतो तसं त्याचा ॲटॉमिक साइज काय होणार आहे? जास्त होणार आहे. आता रेडियाय इन पिकोमीटर. ह्या अगोदरच्या क्लासमध्ये आपण डिस्कशन झालं 1 पिकोमीटर इक्वल टू 10⁻12 मीटर असणार आहे. मग आता ह्याला रिझन काय बघू? लिथियमचा ॲटॉमिक रेडिया म्हणजे काय असणार? त्याचा न्यूक्लियसच्या सेंटर पासून आउटरच मोस्ट जे इलेक्ट्रॉन आहे ते इलेक्ट्रॉन मधला डिस्टन्स किती? 152 पिकोमीटर, 186 पिकोमीटर, 231 पिकोमीटर, मग 270 पिकोमीटर. हे स्टेटमेंट झाला. स्टेटमेंट कसं लिहितंय? व्हाईल कमिंग डाऊन इन द ग्रुप देयर इज अ इन्क्रीमेंट इन द ॲटॉमिक साइज ऑफ एन एलिमेंट. मग ह्याला रिझन काय बघूया. हे बघा, हे दोन एलिमेंट कन्सिडर करूया. लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे आणि ह्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिता येईल? 2,1. मग आता पहिल्या ऑर्बिट मध्ये के शेल मध्ये किती? 2 आणि दुसऱ्या शेल मध्ये किती असणार आहे? 1. सोडियम बघा 2,8,1 KL. म्हणजे आपण लिथियमच्या नंतर सोडियम. हे बघा, जसं आपण खाली येतो एक एक्स्ट्रा सेल आपल्याला दिसेल. हे बघा, हे लिथियम कन्सिडर करूया. हे के सेल आणि हे एल सेल. मग ह्या नंतर येणार ह्याच्या खाली येणारे कोणता एलिमेंट आहे? सोडियम. सोडियमचा न्यूक्लियस हे के सेल असणार, के एल आणि हे एम. मग अशा पद्धतीने जसं आपण खाली जातो तसं त्या एलिमेंट मध्ये एक सेल वाढतच जाणार आणि त्यामुळे ॲटमला एक्स्ट्रा लार्ज साइज मिळत असतो. मग हे रिझन असतं. फोर्थ प्रॉपर्टी बघूया, मेटॅलिक कॅरेक्टर. फर्स्ट ग्रुप लिथियम, सोडियम अप टू फ्रान्सियम पर्यंत. जसं खाली येतो ऑन गोइंग डाऊन इन द ग्रुप द मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस. म्हणजे इथं टॉपला असलेले जे एलिमेंट आहे ह्याच्यापेक्षा ह्याचे मेटॅलिक कॅरेक्टर काय असणार आहे? जास्त असणार. जसं आपण खाली येतो तसं मेटॅलिक प्रॉपर्टी काय असणार आहे? जास्त असणार. आता मेटल म्हणजे काय? इलेक्ट्रॉन सोडण्याची एबिलिटी जास्त असतो. म्हणजे आउटर मोस्ट शेल मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहे देयर इज अ मोर चान्सेस ऑफ एस्केपिंग ऑफ द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द न्यूक्लियस. आता ह्याला रिझन काय बघूया. जसं खाली येतो तसं मेटलची मेटॅलिक प्रॉपर्टी म्हणजे ह्या दोन एलिमेंट मध्ये हे जास्त मेटॅलिक प्रॉपर्टी असणार. आता ह्या दोन एलिमेंट मध्ये ह्या एलिमेंट जास्त मेटॅलिक असणार. ह्या दोन कंपेअर केला तर ह्याला रिझन काय बघूया. लिथियम आणि सोडियम एक्झाम्पल घेऊया. ह्याचा ॲटॉमिक नंबर 3 आहे आणि ह्याचा ॲटॉमिक नंबर 11, 2,1, 2,8,1 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे बघा, हे न्यूक्लियस पासून आउटर मोस्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 1. न्यूक्लियस पासून आउटर मोस्ट सेल मध्ये किती आहे? 1. परंतु एक्स्ट्रा शेल मुळे ऑर्बिट मुळे ह्याला साइज काय झालेली असणार आहे? वाढलेली असणार. ह्या अगोदर प्रॉपर्टी मध्ये आपण स्टडी केले. सोडियमचा ह्याच्यापेक्षा साइज काय असतो? जास्त असतो. मग वाढलेल्या साइज मुळे न्यूक्लियस कॅनॉट होल्ड द कंट्रोल ऑन द आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन. म्हणजे बाहेर असलेले जे इलेक्ट्रॉन आहे त्या इलेक्ट्रॉन वरती त्याचे कंट्रोल ठेवणे शक्य नाही. मग इन दॅट प्रोसेस देयर इज अ चान्सेस ऑफ एस्केपिंग ऑफ द इलेक्ट्रॉन्स. मग हे प्रॉपर्टी मुळे जर इलेक्ट्रॉन जरी बाहेर पडत असेल तर हे कुठला प्रॉपर्टी असते? इलेक्ट्रॉन जरी बाहेर जात असेल तर हे मेटॅलिक प्रॉपर्टी असणार. हे बघा, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बिकम मोर अँड मोर अवे फ्रॉम द न्यूक्लियस. जसं खाली येतो तसं ॲटमचं साइज काय होत असणार आहे? वाढत असणार आहे. सो दॅट इज वाय व्हाईल कमिंग डाऊन देयर इज अ इन्क्रीमेंट इन द मेटॅलिक प्रॉपर्टी ऑफ ईच एलिमेंट इन द एव्हरी ग्रुप ऑफ पिरियोडिक टेबल. दिस इज बिकॉज ऑफ देयर इज अ gradual increment of the size in the atom size. So valence electron become more and more away from the nucleus and nucleus cannot
होल्ड द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, म्हणजे त्याचा कंट्रोल त्याच्यावर राहत नाही. मग एस्केपिंग पॉसिबिलिटी काय असणार आहे, जास्त असणार. आता सोडियमला पोटॅशियम जरी आपण कंपेअर केलो तर एस्केपिंग पॉसिबिलिटी सोडियम पोटॅशियमचं काय असणार, जास्त असणार. मग लवकर इलेक्ट्रॉन बाहेर पडत असल्यामुळे ह्याचं मेटॅलिक प्रॉपर्टी जास्त असते. नेक्स्ट प्रॉपर्टी बघूया, केमिकल रिएक्टिव्हिटी ग्रुप 1 चा लिथियम सोडियम अप टू फ्रान्सियम. आता प्रॉपर्टी बघा, लिस्ट रिएक्टिव्ह मोस्ट रिएक्टिव्ह, म्हणजे जसं आपण खाली येतो तसं देयर इज इन्क्रीमेंट इन द केमिकल रिएक्टिव्हिटीज. केमिकल रिएक्टिव्हिटी इन्क्रीजेस व्हाईल कमिंग डाऊन इन द ग्रुप. ह्याला रिझन, आता हे स्टेटमेंट झालं, मग ह्याला रिझन काय बघूया. आता हे दोन एलिमेंट कंपॅरेटिव्हली स्टडी केल्यावर आपल्याला जास्त आयडिया आहे. लिथियम 2,1 सोडियम 2,8,1. आता ह्याचा एक्स्ट्रा शेल मुळे ह्याला एक्स्ट्रा साइज मिळाली आहे. हे बघा, हे लिथियम आहे आणि हे सोडियम. मग आता न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट शेल मधला डिस्टन्स जास्त असणार आणि ह्याच्यात कमी असणार. मग न्यूक्लियसचं जे काय होल्डिंग कॅपॅसिटी आहे मग ते काय असणार आहे, ते कमी असणार. मग चान्सेस ऑफ एस्केपिंग ऑफ द इलेक्ट्रॉन्स its possibilities quite more in the sodium than the lithium due to increase in the size of the atoms. आता हे लिथियम आहे आणि हे सोडियम. The valence electron of the metal becomes more and more away from the nucleus. म्हणजे दोन्ही मधलं डिस्टन्स अंतर वाढत असल्यामुळे न्यूक्लियस cannot control the electrons which is present in the outermost shell. मग त्या पद्धतीने in that process hence it can be removed easily. म्हणजे लवकरात लवकर आपल्याला काय करता येईल, ते रिमूव्ह करता येईल because of the distance from the nucleus and the electrons. त्यामुळे आपल्याला काय स्टेटमेंट येते, जसं आपण खाली येतो तसं केमिकल रिएक्टिव्हिटी आपल्याला कमी वाढलेले दिसणार. लास्ट प्रॉपर्टी बघूया, नेचर ऑफ ऑक्साइड्स. आता हे ग्रुप मध्ये असलेले एलिमेंट्स नाही, ग्रुप मध्ये असलेले ऑक्साइडचं प्रॉपर्टी आहे. ऑन गोइंग डाऊन इन द ग्रुप देयर इज नो चेंज इन द नेचर ऑफ ऑक्साइड. आता ह्या ग्रुप मध्ये असलेले जे काय एलिमेंट्स ऑक्साइड आहे बघा, लिथियम ऑक्साइड, सोडियम ऑक्साइड, पोटॅशियम ऑक्साइड, हे सगळे बेसिक ऑक्साइड आहे. मग आता हॅलोजन ग्रुप बघूया, फ्लोरीन, क्लोरीन आणि ब्रोमीन आणि आयोडीन. ह्याच्यामुळे तयार होणारे जे ऑक्साइड आहे ते सगळे ऍसिडिक ऑक्साइड आहे. म्हणजे ह्या ग्रुप मध्ये असलेले जे सगळे ऑक्साइड आहे त्याचे नेचर सेम असणार आणि ह्याच्यात असलेले सगळे जे ऑक्साइड आहे त्याचं नेचर सुद्धा काय असणार आहे, सेमच असणार. सो वेल, ऑलमोस्ट वी आर स्टँडिंग एट द वर्ज ऑफ दिस टॉपिक. सो लास्ट पॉइंट, मेरिट्स ऑफ द पिरियोडिक टेबल. म्हणजे ह्या पिरियोडिक टेबलचा ऍडव्हांटेजेस, बेनिफिट्स काय बघूया. द पिरियोडिक टेबल हॅज मेड द स्टडी ऑफ केमिस्ट्री सिस्टमॅटिक अँड इझी. म्हणजे एलिमेंटचं जे काय 118 एलिमेंट आहे त्या एलिमेंटला स्टडी करण्यासाठी दिस इज द बेस्ट मेथड. इट ऍक्ट्स ॲज अन एड टू द मेमरी. म्हणजे लवकरात लवकर आपल्याला कुठल्या एलिमेंट कुठल्या पिरियड आणि कुठल्या ग्रुपला बिलॉंग करते आपल्याला सांगता येईल. इट इज इझियर टू रिमेंबर द प्रॉपर्टीज ऑफ एन एलिमेंट इफ इट्स पोझिशन इज इन द पिरियोडिक टेबल इज नोन. हे बघा, एखादे एलिमेंट कुठल्या ग्रुपला आहे, कुठल्या पिरियडला आहे, मग त्याचं पोझिशन जरी आपल्याला माहित असेल आणि त्याचा आपल्याला प्रॉपर्टी काय करता येईल, प्रेडिक्ट करता येईल. The type of compounds formed by the element can be predicted by knowing its position in the periodic table. आता ऑक्साइड्स बेसिक आहे का किंवा ऍसिडिक आहे, मग एलिमेंटची प्रॉपर्टी वरून आपल्याला त्याच्यामुळे तयार होणारे जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडची प्रॉपर्टी सुद्धा आपल्याला काय करता येईल, प्रेडिक्ट करता येईल. It is used as a teaching aid in the chemistry in school and colleges. आता हे 4 सिंपल बेनिफिट्स असणार आहे. मग अशा पद्धतीने आपण जे क्लासिफिकेशन होतं, एक बिगेस्ट चॅलेंजिंग होतं, हे पूर्णपणे कव्हर करायला ऑलमोस्ट 200 वर्ष गेलं. आणि पहिला सायंटिस्ट कोण होता, डोबेरायनर, त्यानंतर न्यूलँड, त्यानंतर मेंडेलिव्ह, त्यानंतर मोस्ले, त्यानंतर बोर्स. हे सगळ्यांचे कॉन्ट्रीब्युशन कुठे ना कुठे आहे. आणि त्यानंतर सिलेबस मध्ये काय होतं, प्रॉपर्टीज ऑफ पिरियड्स, प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप्स, आणि हे शेवटचे पॉइंट होतं मेरिट्स अँड डिमेरिट्स. आय होप सगळे पॉइंट्स मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू सगळे क्लिअर करायचा प्रयत्न केला. सो थँक्यू.